आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. अशोक खरात प्रकरणी अनेकांचे फोटो असतील हे पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये सरकारी आमदार असतील, मंत्री असतील, विरोधातील आमदार असतील यांचे सुद्धा फोटो पाहायला मिळतात. मात्र या सगळ्यामध्ये कुठेतरी आता सरकार नेते मंडळी झडकताना पाहायला मिळतात. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दलचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत, स्पष्ट आदेश दिलेले आहेत. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होणार. आता ह्याच्याबरोबर फोटो अनेक लोकांचे आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातल्या फोटोला महत्व नाही. आता मी इथं उभा राहिलो, माझ्याबरोबर कुणीतरी फोटो काढला, या फोटोला महत्व नाही. एखादा कुठेतरी मोठा कार्यक्रम सभा सुरू आहे, एखादा गावातला कार्यक्रम सुरू आहे, तिथं कुणाला बोलवते ते ह्या लोकांना माहित नसते. कुणाला मला एखाद्या गावातल्या लोकांनी बोलवलं, तिथं कुणाला त्यांनी पाहुणा बोलवलाय आपल्याला माहित नसतं. त्या फोटोला महत्व नाही. परंतु या महाराजाच्या मठामध्ये, मंदिरामध्ये, त्याच्या फार्म हाऊस वरती सातत्यानं जाणं, सातत्यानं वेगवेगळे फोटो असणं, पूजा पाठ त्यांच्या सोबत करणं, हे जे प्रकार केलेले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. यामध्ये पण जयंत पाटील यांचं सुद्धा फोटो जो होतो पाहायला मिळतात. जयंत पाटील अध्यक्ष असताना प्रदेश अध्यक्ष, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष, ते दोघं पण एका फोटोत दिसत आहेत. तर जयंत पाटील हा बोंदुगिरी करणाराच माणूस आहे. बोंधू लोकांच्या पहिल्यापासून संपर्कात आहेत. त्यांच्या घरी पण सातत्यानं अशा पूजा पाठ चालू असतात. परंतु ते जाहीरपणे काय सांगतात की मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. म्हणजे मतासाठी करतोय का हा? एका बाजूला काय म्हणतोय, मी देवच मानत नाही, चेष्टा करतो, टिंगल करतो, एखाद्या समाजाची टिंगल करतो. आपण बघितलं मंत्र उच्चार करताना, व्यासपीठावर टिंगल करताना आपण बघितलं. पण इकडं काय उद्योग केला तुम्ही? मला तर अशी माहिती कळाली, यांना रक्ताची आंघोळ घातली. आता त्यांच्या बगल बच्चांना वाटते की साहेब असं करणार नाही. साहेबांनी तिथं काय केलंय ते समोर आलं पाहिजे ना. नाशिकच्या कार्यकर्त्यांशी मी काल बोललो, पत्रकारांशी बोललो, ते म्हणजे गोष्ट खरी आहे. हा त्याच्या मुलाला पण तिथं घेऊन आलाय अनेक वेळा. या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर ईशान्येश्वर मंदिर असेल किंवा जे सिन्नरमधील मंदिर असेल, 40 किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन सुद्धा दिल्याचं पाहायला मिळतं. मग पाईपलाईन कशासाठी दिली त्याने खुलासा करावा ना. एखाद्या तालुक्याला तुम्ही पाणी देत नाही, एका व्यक्तीला पाणी देता 40-40 किलोमीटर लाईन. काय आहे याचा अर्थ? काय संबंध आहे तुमचे की तुम्हाला 40 किलोमीटर लाईन द्यावी वाटली सरकारच्या पैशातून? हे काय तुमच्या बापजादेची प्रॉपर्टी आहे काय? सरकारचे पैसे म्हणजे सार्वजनिक वापरासाठी तुम्ही या निधीचा उपयोग केला पाहिजे. तुम्ही वैयक्तिक वापरासाठी करताय, कुठल्या नात्यातून करताय? तुम्ही आता म्हणालात की काय संबंध आहे, सरकारनं कुठल्या हेतून ती पाण्याची पाईपलाईन दिली. मात्र सध्या पाहायला मिळतंय, समोर येते ते म्हणजे सरकार फडणवीसांचं होतं. 2018 साली जयकुमार रावल हे पर्यटन मंत्री होते आणि त्यावेळेला 150 कोटींची तरतूद ईशान्येश्वर मंदिराला झाली होती. 150 नसेल, 150 कोटी, 1.5 असेल. 1.5 कोटी सॉरी. आता कोणत्या मंदिराला? आता मी माझ्या जत विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे. मी पत्र देणार ना. पर्यटन निधी मला जो मिळतोय, मला पार्टी सांगते की तुमच्या मतदारसंघात एवढा एवढा निधी द्यायचा, तुम्ही मंदिर सुचवा. मी मंदिर सुचवतो. कुठल्या लोकांनी सुचवलं हे बघायला पाहिजे ना. मंत्री निधी देतात तेव्हा खालची लोक त्यांना रिकमेंड करत असतात की माझा निधी 10 कोटी मला मिळालाय, 1 कोटी याला द्या, 1.5 कोटी त्याला द्या, 2 कोटी त्याला द्या. आम्हीच पत्र देतो ना. ते तपासायला पाहिजे कुणी काय केलं. दोन्हीकडे समान न्याय आणि समान तपास हा झाला पाहिजे का? 45 किलोमीटर पाण्याच्या पाईपलाईन वरती आरोप होत असतील तर याचा निधीच्या संदर्भामध्ये काय झालंय, हे तीर्थक्षेत्र ब मध्ये आहे का, पर्यटन मध्ये आहे, कशात आहे ते तपासतील ना. आणि ते काय कुणी तिथल्या लोकांनी दिला असेल. निधी देणं हा काही हजारो मंदिरांना दिलाय. आता गेल्या वर्षी 2000 मंदिरांना 5-5 कोटी रुपये दिलाय. काही चुकून निधी वेगळ्या मंदिरांना पण जातो, तिथले लोकप्रतिनिधी सुचवत असतात. त्यामुळे ते काय फार महत्वाचा आहे असा विषय नाही. तर आपण पाहतो एकंदरीत या प्रकरणी 1.5 कोटींचा हा तरतूद जी आहे ती खरं तर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून झाली होती आणि या प्रकरणी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यामुळे आता इकडे महाविकास आघाडी तत्कालीन सरकार असेल, आता महायुतीचं सरकार आहे. नेमकं या बंधुबाबा अशोक खरात प्रकरणी जरी अनेक तक्रार दाखल झाल्या असतील तरी आता या प्रकरणी नेमकं सरकार कसं दखल घेतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.